नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महावितरण मार्फत अमरावती शहर विभागाअंतर्गत जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तर मित्रांनो, यामध्ये जे आहे वेगवेगळ्या ट्रेडसाठी ITIचे पात्र असे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. यामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या 19 जागा आहे, वायरमन ट्रेडच्या 30 जागा आहे आणि कोपा ट्रेडच्या 8 रिक्त जागा आहेत. अशा प्रकारे एकूण 57 रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता 10वी पास तसेच मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित ट्रेडमध्ये जो आहे हा ITI उत्तीर्ण असला पाहिजे किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ MSBT या बोर्डामार्फत जो काही डिप्लोमा असतो 2 वर्ष कालावधीचा, तो डिप्लोमा इलेक्ट्रिशियन आणि लाईनमन या दोनही ट्रेडसाठी समकक्ष आहे. त्यामुळे तो डिप्लोमा जर तुम्ही झाले असाल तरी देखील तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. या दोनही ट्रेडसाठी तुम्ही पात्र राहू शकता. आता वयोमर्यादा दिली आहे तर उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्ष असलं पाहिजे. राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. यामध्ये जे आहे उमेदवार अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असला पाहिजे. यामध्ये रहिवासी बाबतची अट जी आहे ही त्यांच्या आधार कार्डाच्या पत्त्यानुसार राहील. प्रशिक्षणाचा कालावधी हा 1 वर्षाचा राहील. यासाठी उमेदवारांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती सुरुवातीला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन अप्लाय करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2026 राहणार आहे. तर यासाठी तुम्हाला ट्रेडनुसार अप्लायचे जे लिंक्स आहे त्या मी खाली डिस्क्रिप्शनला प्रोव्हाइड करून दिलेले आहे. त्यातून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आता समजा तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलं असेल तर ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत, तुमच्या ज्या काही मार्कशीट्स असतील त्यानंतर सर्टिफिकेट असेल ते, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल तसेच ऑनलाईन अर्जाची प्रत इत्यादी कागदपत्र घेऊन त्याच्या झेरॉक्स प्रती काढून सेल्फ अटेस्टेड म्हणजे त्या झेरॉक्स प्रतीवरती स्वतःची साईन करून तुम्हाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कार्यकारी अभियंता शहर विभाग अमरावती येथे जे आहे 9 मार्च 2025 रोजी स्वतः सादर करणे आवश्यक आहे. तर 6 ते 9 मार्चच्या दरम्यान तुम्ही कागदपत्र सादर करू शकता. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च आहे. ऑनलाईनसाठी 6 मार्च तारीख दिलेली आहे. तुमची निवडमध्ये जे आहे यामध्ये 10वीला 60% वेटेज आहे आणि ITIला 40% वेटेज राहील. त्या आधारे तुमची निवड यादी तयार केली जाईल आणि त्यानुसार निवड यादी जी आहे ही संबंधित ठिकाणी जे आहे प्रसिद्ध करण्यात येईल. कोपा ट्रेडमध्ये मराठी आणि इंग्रजी टंकलेखन तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे अशा प्रकारचा इथे उल्लेख केलेला आहे. तर अशा प्रकारे जे आहे ही अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी जाहिरात डाउनलोड करायची लिंक डिस्क्रिप्शनला आहे. तसेच ऑनलाईन अप्लायची लिंक सुद्धा दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण जात असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.